उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या भेटीची प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे। भेटीचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अजून समोर आलेलं नाही। मात्र उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीमागे नेमका काय अजेंडा आहे, ही पूर्वनियोजित बैठक आहे, भेट आहे की आयत्या वेळी ठरलेली ही भेट आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी अनुत्तरित आहेत। मात्र आजच्या दिवसातली ही एक मोठी राजकीय घटना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा देखील केलेली होती, त्याबद्दल भाष्य केलं होतं आणि त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये किंवा मिनिटांमध्ये आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। वेदांत, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी भेट, काय कारण दिसतंय, काय माहिती समोर येते आतापर्यंत या भेटीबाबत? अमोल, आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे हे आज सभागृहात उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी आमदारांसोबत बैठक घेतली आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनमध्ये ते गेलेले आहेत। त्या दालनामध्ये जाऊन अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं ते करत असल्याची माहिती आहे। याआधी आपण बघितलं तर ज्या दिवशी शपथविधी झाला मुख्यमंत्र्यांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता। त्यानंतर आता जेव्हा अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशन, त्यावेळी सभागृह सुरू असताना, म्हणजे सभागृह एकीकडे सुरू आहे, एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दालनात होते आणि त्यामुळे वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार उपस्थित आहेत, ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला पोहोचलेले आहेत। त्यामुळे नक्कीच अभिनंदन देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंकडून केलं जाईल, शिवाय त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातील आणि अर्थातच इतर ज्या चर्चा आहेत त्या सुद्धा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। निश्चितपणे वेदांत, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता त्या शपथविधीकडे मवी यांनी पाठ फिरवलेली होती, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक प्रकारे टीका करण्याची भूमिका घेतलेली होती। मात्र यानंतर प्रत्यक्ष भेट घेणं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची, भलेही ती त्याचा औपचारिक कारण अभिनंदनाचं असेल, काय काय संकेत याच्यातून मिळू शकतात? नक्की, ज्या प्रकारे आपण बघितलं शपथविधी झाला, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा शपथविधी केला, तू म्हणलास महाविकास आघाडीचे कोणी नेते त्या शपथविधीला उपस्थित नव्हते। मात्र जी माहिती आपल्याला मिळाली होती, उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता शपथविधीनंतर आणि फोनवर त्यांचं अभिनंदन केलं होतं। सोबतच निमंत्रण सुद्धा सर्व पक्षाच्या प्रमुखांना हे देवेंद्र फडणवीस यांनी आणि एकूणच महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडनं देण्यात आलं होतं, राज्य सरकारकडनं देण्यात आलं होतं। आणि त्यानंतर जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशनात स्वतः देवेंद्र फडणवीस आज सभागृहात उपस्थित होते, त्यानंतर ते स्वतःच्या दालनात गेले आणि त्याच वेळी वेळ घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन करायचं ठरवलं। त्यांनी आधी सर्व आमदारांना एकत्र केलं आणि एकत्र हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेले आहेत। राजकीय दृष्ट्या ही भेट तशी जरी आपण बघितलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदन केलं जातं, ही खरं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि त्यामुळे एकीकडे अभिनंदन तर केलं जातंय, मात्र दुसरीकडे ज्या प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं शिवसेना ठाकरे गट या विधानसभा निवडणुकीनंतर मांडतायत, त्या दृष्टिकोनात म्हणजे त्या अँगलनी पाहायला ही जी भेट आहे त्यामध्ये वेगळ्या काही चर्चा होतात का? खरं तर म्हटलं जातं की फक्त ही शुभेच्छा आणि अभिनंदन देण्यासाठीच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आहेत, मात्र नेमकी चर्चा आतमध्ये काय होते हे बघावं लागेल। निश्चितपणे वेदांत, जर आपण विधानसभा निवडणुकीचा प्रचार बघितला तर या प्रचारामध्ये एकतर तू राहशील किंवा मी राहशील अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरेंनी केलेली होती। मात्र आता निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती की हे सगळं विसरून आता आपण एकीने पुढे जाणार आहोत आणि तेही राहतील आणि आपणही राहू, सगळेच राहू, अशा प्रकारचं भूमिका फडणवीसांनी घेतलेली होती। त्यानंतर दोन्ही नेत्यांची भाषा सुद्धा बदलताना दिसतीये आणि आता कृती सुद्धा एका वेगळ्या दिशेने, कडवटपणा जो होता तो आता कुठेतरी कमी होताना दिसतोय। ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्यासोबत आहेत, आधी आपण त्यांच्याशी बोलूया। मृणालिनीजी, ज्या प्रकारे आता उद्धव ठाकरे हे स्वतः भेटायला गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये,
निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची बदललेली भाषा असेल, हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी एक प्रकारे रिअलाइनमेंट होती असं आपण म्हणू शकतो. कसं पाहायचं या भेटीकडे? रिअलाइनमेंट म्हणणं हे थोडं धाडसाचं आहे आता. मात्र परस्परांमधली कटुता संपलेली आहे किंवा संपण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातात हे अत्यंत महत्वाचं आहे. मला मला एकच कारण दिसतं, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणं हे थोडंसं कटुता कमी करण्याचं कारण. आणि दुसरं, विरोधी पक्ष नेते पदावर कदाचित शिवसेना दावा करेल. अध्यक्षांना या संबंधातली कागदपत्र सादर करण्याआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं कदाचित उद्धव ठाकरे यांना उचित वाटलं. हो, निश्चितपणे. मृणालीजी, ज्या प्रकारे आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंनी निकालानंतर जी पहिली पत्रकार परिषद घेतलेली होती ती पूर्णतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेली होती आणि त्यानंतर आता ते प्रत्यक्ष भेटीला पोहोचत आहेत. महापालिकेच्या, विशेषतः मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कटुता कमी करणं हे जाणीवपूर्वक केलं जातंय, त्याचे दोन्ही बाजूंनी फायदे आहेत म्हणून ते केलं जातंय. कसं पाहायचं याकडे? मला असं वाटतं याचा फायदा सध्याच्या परिस्थितीत जास्त शिवसेनेला करून घ्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाला जे काही यश मिळालंय निवडणुकीत ते यश लक्षात घेता ते अत्यंत कम्फर्टेबल स्थितीत आहेत. उलट पक्षी उद्धव ठाकरे फडणवीसांची चुकीचं वागलं होते असं म्हणायला कारण देणारा हा निकाल आहे. त्यावेळेला आपण हिंदुत्वापासून दूर नाही, आपल्या मनात काही कटुता नव्हती, आपण पाठीत खंजीर खुपसला नाही, ते उद्धव ठाकरे यांना सांगणं आवश्यक झालं असावं. आणि अर्थात उद्धव ठाकरे इतक्या लवकर माघार घेणारे नेते नाही. विरोधी पक्ष नेते पदाचं राजकारण यामागे असावं असा माझा आत्ताही अंदाज आहे. निश्चितपणे. मृणालिनीजी, शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे या भेटीमध्ये चर्चा काय होईल हे तर कायम गुलदस्त्यात राहतं. अशा चर्चा काही जाहीरपणे जशाच्या तशा बाहेर येत नाहीत, सर्वसामान्य लोकांना त्या कळत नाहीत. मात्र ह्याच्यातून जे काही जेस्चर जनतेसमोर जातंय, ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज दिसते, उद्धव ठाकरे भेटायला जातात स्वतः मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्रीचं ते अभिनंदन करतात, भेट होते, हे सगळं चित्र डोळ्यांसमोर निर्माण केलं जाणं, लोकांसमोर येणं, ह्याच्यातून काय नेमकी रणनीती असू शकते? हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर मुंबई महापालिकेत महापौर शिवसेनेचा नेमला जावा यासाठी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मदत केली होती. आदित्य ठाकरे यांच्या राजकारणाला मदत करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाने दाखवलेला होता. त्यामुळे झालं गेलं विसरून निदान एकमेकांना शुभेच्छा देण्याची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणं हे अतिशय आनंदाचं आहे. शिवसेना याबाबत फार कडवट वागली पूर्वी. बाळासाहेबांच्या काळामध्ये तर राणेंची त्यांच्याशी शेवटपर्यंत भेट होऊ शकली नाही. भुजबळांना देखील अनेक दिवस मातोश्रीचे दरवाजे बंद होते. आता त्या पलीकडे राजकारण जात आहे आणि निदान एकमेकांना हस्तांदोलन करायला तरी लोक पुढे येत आहेत. ही थोडी दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे प्रकल्प, महाराष्ट्राचे प्रश्न, मार्गी नागरिकांची अपेक्षा आहे. एरवी नेते एकमेकांना भेटण्यातनं जनतेला काय मिळतं याकडे आता लक्ष द्यायची वेळ आहे. निश्चित. धन्यवाद मृणालिनीजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपण हे विश्लेषण केलं त्याबद्दल. या क्षणाची मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत आणि आता काही वेळापूर्वीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे आमदार देखील आहेत आणि सर्व महत्त्वाच्या ज्येष्ठ आमदारांसोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊया. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, आपण बोलत होतो की ज्या प्रकारची ही एक रिअलाइनमेंट दिसते आहे, जरी ती राजकीय भूमिका म्हणून नसली तरी सुद्धा बॉडी लँग्वेज बदलताना दिसते आहे. याच्यातून जो संदेश जातो आहे सर्वसामान्यांपर्यंत तो बदलताना दिसतो आहे. कशा दृष्टीने याकडे पाहायला हवं? वेदांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. थोड्या वेळात पुन्हा एकदा आपण वेदांत यांना फोन करूया. ही जी दृश्य सध्या आपण पाहतो आहोत, भेटीला जाण्यापूर्वीची ही दृश्य आहेत. भेटीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी चाललेले असताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झालेली ही काही दृश्य आहेत. या क्षणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि नागपूरमध्ये ही भेट सध्या होते आहे. ही भेट होईल असं काही दिवसांपूर्वी कदाचित कोणालाच वाटलं नसेल.
आणि केवळ अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटतील याची कदाचित कोणी कल्पना केली नसेल. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्राची जी प्रथा आहे एकमेकांचं अभिनंदन करणं आणि विरोधक वैचारिक विरोध ठेवणं आणि बाकी सौहार्दाचे संबंध ठेवणं त्या दृष्टीने पावलं पडताना दिसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्माण झालेली कटुता, विशेषतः प्रचारामध्ये या नेत्यांच्या वक्तव्यामुळे जी कटुता निर्माण झालेली होती ती कमी करण्याचा प्रयत्न या भेटीमधून होताना दिसतो आहे. आणि विधानसभा निवडणुकांनंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली होती गेल्या आठवड्यामध्ये, ज्यामध्ये त्यांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा समोर आणलेला होता आणि त्याचप्रमाणे दादर स्टेशनवरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा देखील त्यांनी उचलून धरलेला होता. त्यामुळे कित्येक वर्षांनंतर केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेली उद्धव ठाकरेंची ही पहिली पत्रकार परिषद होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.